शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पायगत, माऊली कृषी सेवा केंद्र सातपाडा. शेतकरी मित्रांनो, आपण हे वाहन मागच्या 2 वर्षापासून ट्राय करत आहोत. याच्यामध्ये सुतेजक आहे ॲग्रोस्टार कंपनीचं आणि शिवांश आहे. शिवांश जवळपास राशीच्या ज्या बॅगा असतात त्या पद्धतीचं त्याचं उत्पादन आहे, पण याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तर ही जी शिवांश कॉटन हायब्रिड सीड आहे, हे हायब्रिड सीड असल्यामुळं याच्यामध्ये एकतर कीटकांचा अळीचा जास्त अटॅक येत नाही आणि 49 BG2 कॉटन आहे. शिवांश कॉटन हायब्रिड असल्यामुळं याची म्हणजे टोटल दिवस याला 150 ते 160 दिवस लागतात आणि 120 ते 125 दिवसात पहिले हार्वेस्टिंग याची होते. आणि याचा बोंडाचा आकार जर बघितला तर 6-7 ग्रामपर्यंत याचं बोंडा वजन भरते. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर येणारी व्हरायटी. तुम्हाला समजा दुसरं जर कापसानंतर दुसरं जर पीक घ्यायचं असेल, हरभरा गहू घ्यायचं असलं, तर ते काढून तुम्ही ते हार्वेस्टिंग पूर्ण करून तुम्ही दुसरं पण उत्पादन घेऊ शकता. तर हे शिवांश आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या अनुभवातून शिवांश कॉटन हायब्रिड सीड शेतकऱ्यांना आपण मागच्या 2 वर्षापासून देत आहोत. याचं चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे आणि याचा कालावधी जे आहे ते 150 ते 160 दिवसाचा आहे. पहिली हार्वेस्टिंग जे 120 ते 125 दिवसात सुरू होते आणि बोंडाच्या वजनाचा विचार केला तर 5.5 ते 6-7 ग्रामपर्यंत येऊन जाते. फळफांद्याला 15 ते 20पर्यंत येतात आणि बोंडाची संख्या जास्त, पानांची रचना केसाळ पद्धतीने आहे. म्हणजे एक पानावर केसाळाचा थर असल्यासारखं, म्हणजे त्याच्यावर कीटकांचा याचा जास्त अटॅक होत नाही आणि चांगलं व्यवस्थापन उत्कृष्ट प्रतिसाद देणारं हे वाहन आहे. शेतकरी मित्रांनो, पाण्याचे योग्य नियोजन केल्यास अतिशय जास्त उत्पादन देण्याची क्षमता, उच्च उत्पादन क्षमते शेतकऱ्यांचे अति उत्कृष्ट पर्याय म्हणून शिवांश हा चांगला व्यवस्थापनाला भरघोस उत्पादन देणारा, मोठ्या बोंडाचा आणि जास्त फळफांद्या धारण करणारा एक उत्कृष्ट कपाशीचा वाहन आहे. तरी पण आपण याचं संपूर्ण नियोजन देत असतो. माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा. धन्यवाद.